दरम्यान वाराणसीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालत सन्मान केला। यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतलाय। पंतप्रधान मोदींच्या डोक्यावरती जिरेटोप घालत पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असं ट्विट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलंय। दिल्लीच्या तख्तापुढे महायुती इतकी लाचार झाली आहे का असा सवालही शरद पवार यांच्या काँग्रेसने विचारलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विचारलाय। संभाजी ब्रिगेड आणि हिंदू महासंघाने देखील यावरती आक्षेप घेतलाय। तर पंतप्रधान मोदींना जिरेटोप भेट देणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं आहे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहत नाही ही काळ्या दगडावरची रेखा। मोदी तो काय हो, ही काळ्या दगडावरची रेखा आहे। मोदी प्रधानमंत्री राहत नाही। आपण निश्चिंत असा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा ते द्वेष आणि तिरस्कार करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप ती पगडी प्रफुल्ल पटेल ज्याने पक्षांतर केलं, ज्याने बेईमानी केली, ते त्या बेईमानांच्या सरदाराच्या डोक्यावर तो जिरेटोप घालतात। हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या अपमानाचा सूड आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। मोदींचा दोष काय? मोदींचा दोष काय? कुणीतरी त्या ठिकाणी समजा तुम्ही सांगताय प्रफुल्ल पटेल साहेबांनी, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही नाही आहे, आता या ठिकाणी बोलणे योग्य नाही, पण कधी कधी तुम्ही कुणाला काही घातलं त्याचा का दोष असतो? मोदींचा काय दोष आहे? मात्र महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे नक्कीच कुणी जर आलं समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुणी टाकलं, आता माझ्याकडे दुपट्टा टाकला, माझ्याकडे टोप घातला, तेव्हा तर आपण काही त्याचा विचार करत नाही काय झालं। मला वाटतं याचा जर थोडा तपास केला पाहिजे, पूर्ण या ठिकाणी बोलणं काही योग्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।